माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर अंतर्गत विद्यार्थ्यांना आपण विविध उपक्रम शिकवत असतो। तर त्यात एक शैक्षणिक भाग म्हणून आज गणिताचा यांचा वर्ग आहे। या गणिताच्या वर्गामध्ये आता आपण टक्केवारी शिकणार आहोत। आता टक्केवारी शिकण्याचे गुणाची टक्केवारी कशी आहे, पर्सेंटेज त्याला म्हणतात, पर्सेंटेज ते टक्केवारी। आता हे टक्केवारी शिकत असताना आपल्याला त्याला त्याची टक्केवारी पर्सेंटेज म्हणतात। हे जर शिकायचं असेल तर याला एक सूत्र असते। जर तुम्हाला टक्केवारी काढायची असेल तर समजा तुम्ही एखादा पेपर दिला, तो 200 मार्काचा तुम्ही पेपर दिला आणि 200 मार्काचा पेपर दिला आणि तुम्हाला जे काही मार्क मिळाले, मग तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही पेपर दिला आणि त्याच्यात जे मार्क मिळाले तर त्याची टक्केवारी किती झाली, तर आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला सोडता येत नाही। याच्यासाठी एक सूत्र आहे, छोटंसं सूत्र असं आहे की तुम्हाला मिळालेले मार्क, जे मार्क मिळते ते वर लिहायचे आणि जेवढ्याचा पेपर होता, आता 200चा राहील, 50चा राहील, 100चा राहील, जेवढ्या मार्काचा पेपर राहील त्याचे ते मार्क इथं लिहायचे, जेवढ्याचा पेपर आहे तो, आणि तुम्ही सोडवलेला पेपर त्याच्यात तुम्हाला जे मार्क मिळाले ते वर लिहायचं आणि गुणिला करायचं 100, म्हणजे याच्यात गुणाकार। आता तुम्हाला मार्क मिळाले, समजा तुम्ही 200चा पेपर सोडवला उदाहरणार्थ, हा 200चा पेपर आहे तर तुम्हाला मार्क मिळाले 120 उदाहरणार्थ, हे तुम्हाला मिळालेले मार्क आहे। मिळालेले 120, पेपर आहे 200चा आणि त्याला केला आता टक्केवारी करायची 100। किती टक्के मार्क मिळाले तुम्हाला? 120 तर मार्क मिळाले, पण टक्के किती मिळाले हे जर काढायचं असेल तर आता याला सोडवता येतं। आता इथं तुम्ही सरळ सरळ 0 कापू शकता किंवा सरळ 120 गुणिला 100 करू शकता, भागीला 200 करू शकता, तुम्हाला जे सोपी वाटते ते करू शकता। तर समजा आता तुम्हाला सगळे 0 0 2 काटले, हे कापून टाकले आपण 0, हे राहिले ते 120 गुणिला 1। आता 1 म्हटलं तर 1 नाही लिहिलं तरी चालते, परंतु आता लिहून टाका, तुम्हाला माहितीच आहे, भागीला 2। आता याचे आता 120 गुणिला 1 म्हणजे 120 आणि भागीला किती आहे 2। आता याचा हा भागाकार करा, हा भागाकार कसा करता येते, 24 भागाकार आहे 2 म्हणजे 120, असा तुम्ही 120 इथे घेतला आणि इथे 2 घेतले, बेसक 12, इथे मायनस, इथे आले 0, वर घेतला 0, बे 0 0 झाला, मायनस आहे झाला 0 आला, म्हणजे तुम्हाला किती मिळालं भागाकार 60, म्हणजे किती टक्के मिळालं 60%। झाला, आलं लक्षात? टक्के करे तुम्ही जेवढ्याचा पेपर होता, 200 मार्काचा पेपर होता, तर मार्क तुम्ही सोडवल्यानंतर मिळाले 120, तर त्याची टक्केवारी निघाली 60%। कुणाला समजलं सगळ्यांना? आता टक्केवारी काढत असताना अशा प्रकारे आपल्याला काढावं लागतं, सोपी पद्धत आहे, अशा प्रकारे टक्केवारी काढायची। तुम्हाला आता परीक्षेत जेवढे गुण मिळतील त्याचे तुम्ही सगळं पेपरच्या एकूण गुणाचे टोटल करा, ते इथे लिहा, तुम्हाला जेवढे गुण मिळाले ते इथे लिहा, गुणिला 100 करा। म्हणजे तुम्ही एका पेपरवरून अनेक पेपराची काढू शकता। अशा प्रकारे टक्केवारी मिळतात। धन्यवाद। मी बबलू गाडवे, भागीमारी, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर। जय गुरुदेव, जय गुरुदेव।